सरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आणि हे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खोडदवासी मित्रहो, भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करतो. मी जे बोलणार आहे ते खरं आहे असं नाही, जे खरं आहे तेच बोलणार आहे. त्यामुळे खोडद गावची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना तसं हे धाडस आहे. मी या तालुक्यातला नाही, आत्ता नागरिक झालोय तालुक्यातला 20-22 वर्षापूर्वी, पण थोडीशी जरा कागदपत्र पाहण्याची एक सवय झाल्यामुळे खोडद गावचा काही छोटासा, म्हणजे फार 100% नव्हे, एक 10-5% अभ्यास तालुक्यातल्या गावांचा झालाय. आणि पर्यटन दृष्ट्या एक वेगळी दृष्टी आपल्या तालुक्यात आता विकसित होत असल्यामुळे आपण राधाकृष्ण गायकवाड असतील किंवा अमोलदादा कोरडे असतील यांच्या मदतीनं आपला तालुका आता एक वेगळी वाट चोखाळू लागलाय किंवा वेगळ्या वाटेनं आपण चालू लागलोय. खूप पूर्वीपासून आपण आपल्या संस्कृतीत एक सण साजरा करतो, तो म्हणजे गुढीपाडवा. आपण सगळेजण गुढीपाडवा साजरा करतो, पण आपल्या कित्येक जणांना कदाचित हे ज्ञात असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर सांगतो, ही आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण भारतवर्षाला दिलेली देणगी आहे. म्हणजे आपल्या शेजारून जी नदी वाहते, मीना नदी, तर या मीना नदीचा आणि कोकणी नदीचा किती प्राचीन उल्लेख आपल्या प्रत्येक गावाच्या निर्मितीमध्ये आहे. एखाद्या गावाचा इतिहास मांडत असताना सगळ्यात पहिल्यांदा ते गाव, खेड आणि त्या गावाचं नाव हे का आलं इथपासून आपली सुरुवात असते. आणि हीच भूमी, म्हणजे ही जमीन का निवडली. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, नगरीची वसवावी, जलाशय निर्मावी. ज्या ठिकाणी जलाशय उपलब्ध आहे त्याच्या शेजारी ही मानवाची वस्ती असावी. पण कोणत्या ठिकाणी वस्ती करावी हा पण एक नियम आपल्या शास्त्रानं आणि वस्ती करण्याच्या काही परिनियमांनी घालवून दिलेला आहे. आपण जिथे शेती करतो ती काळी आई म्हणतो, ती काळी जमीन. शेती करण्यासाठी काळी जमीन, आणि माणसाला जिथे राहायचं, वस्ती करायची, घर बांधायचं आहे, ती पांढरी जमीन. म्हणून दोन जमिनीचे प्रकार आले, काळी आणि पांढरी. खोडदची जमीन जी शेती म्हणून आहे ती संपूर्ण काळी जमीन. जिथे वस्ती उभी राहिली आहे ती संपूर्ण पांढरीच्या टेकाड्यावर उभी असलेली जमीन. ज्या पाडव्याच्या सणाचा उल्लेख केला, शालिवाहन शक, आपण सगळेजण साजरा करतो, तो आहे इसवी सन 78चा प्रसंग. 7 वाहनांची राजवट होती आणि महाराष्ट्राचा खरा इतिहास आणि एकसंघ महाराष्ट्राचा इतिहास हा शालिवाहनांपासून सुरू होतो. जुन्नर ही त्यांची राजधानी होती आणि आपला मूळ इतिहास साधारणतः येशू ख्रिस्त जन्माला येण्याच्या पूर्वी 1-2-2.5 हजार वर्षापासूनचा आपला लिखित इतिहास उपलब्ध आहे, नाणेघाटातील शिलालेखाच्या रूपानं. पण तो इतका अलीकडचा नाहीये. अमोलदादा कोरडे ज्या गावचे आहेत ना, त्या गावचा इतिहास साधारणतः एक 5-7 लाख वर्षापूर्वीचा आहे. 5-7 लाख वर्षापूर्वीचा याचे पुरावे आपल्या जुन्नरच्या भूमीत सापडले. आपला खोडदगाव देखील जुन्नर तालुक्याचाच एक प्रतिष्ठित असलेलं गाव आहे. या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार केला पाहिजे. जेव्हा 7 वाहनांनी सगळा महाराष्ट्र हा एकसंघ बनवला आणि त्यांची अधिसत्ता महाराष्ट्रावर सुरू झाली आणि महाराष्ट्र नावाचा शब्द आला. महारथी ते महारथी, मराठी भाषेचा मूळ, नाणेघाटामध्ये तिचा उगम, महारथी ते मराठी हा शब्द प्रयोग आला. त्याच्यानंतर पुढे या सातवाहन राजसत्तेवर जेव्हा परकीय असलेल्या शक राजवटीनं आक्रमण केलं आणि 20 वर्ष सातवाहनांना महाराष्ट्राच्या बाहेर घालवलं. पुन्हा 20 वर्षानंतर त्या सत्तेनं शकांना पराभूत करून जुन्नरवर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली. त्या प्रित्यर्थ जी नवी कालगणना जन्माला आली किंवा प्रस्थापित केली, निर्माण केली, त्या कालगणनेला नाव पडलं शालिवाहन शक कालगणना. आणि त्या दिवसापासनं
महाराष्ट्राच्या जनतेनं एका परकीय सत्तेवर विजय मिळवल्याच्या प्रित्यर्थ गुढीपाडव्याचा सण आपल्या नाणेघाट आणि जुन्नर तालुक्यातनं सुरू झाला. अर्थात तो फक्त या एकाच घटनेवरनं सुरू झाला किंवा गोष्टीवरनं सुरू झाला असं नव्हे. तो रामायण आणि महाभारत, इतर धर्मग्रंथ यांच्याशीही त्या कथा जोडल्या गेलेल्या आहेत, हेही खरं आहे. आता कोणती घटना कुठे कशी जोडायची आणि त्याचा एक ऐतिहासिक कालपट म्हणजे क्रम कसा लावायचा, यासाठी कालसंगती आणि सुसंगतवाद पद्धतीनं मांडणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्या शेजारून वाहणारी ही मीना नदी, पण नदीला मीना असं का नाव आहे? कुकडी नदीला कुकडी असं का नाव आहे? याचा कधी आपण हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी इथे वस्ती केली, पण आपण कधी विचार केला नाही. जेव्हा आम्ही या अभ्यासाच्या मुळात गेलो, अरे मीना म्हणजे नेमकं काय, कुकडी नदी म्हणजे काय, या दोन नद्यांच्या दुआबामध्ये म्हणजे दोन नद्यांच्या मधला सुपीक असलेला शेतीसाठीचा उत्तम भूप्रदेश आहे. मग या दोन्हीची ही उत्पत्ती सातवाहन सत्तेशी कशी येते हे आपल्या समोर आता मांडू इच्छितो. सातवाहनांनी यज्ञ संस्कृती जिवंत केली, पुनर्जागरण केलं आणि यज्ञ संस्कृती ही चांगली रुजवली. त्यांनी 16 ते 18 प्रकारचे यज्ञ केले आणि शेतकरी बांधवांना परिसरातल्या रोख रक्कम देण्याऐवजी गाय आणि बैलांचं दान केलं. तर बैल या शब्दाला संस्कृतमध्ये म्हणतात कुकद, कुकद. शेवटची संख्या म्हणजे जे बैल दान केले त्याची 70,000 होती. त्यांच्यासाठी विशेष गवताळ कोरण्याची सोय आपल्या सपाट जमिनीमुळे झालेली आहे. मग यांना जिथे ठेवतात या बैलांना, मग ते ठिकाण कोणतं, तर कुकदेश्वर म्हणून शब्दप्रयोग आला, कुकडेश्वर, आणि त्या नदीचा तो कुकडीचा उगम आला, हे कुकडेश्वर. आता त्या ठिकाणावरनं पुढे जी नदी आली ती कुकदी, पुढे ड शब्द प्रयोग आला अपभ्रंशानं आणि कुकडी नदी असा शब्द प्रयोग आला. आतापर्यंत कुकडी नदीमध्ये उत्खनन झालेली आहेत बोरी आणि जुन्नरला. त्यात जे पुरावे सापडले यावरनं आपल्या तालुक्याचा इतिहास हा 5-7 लाख वर्षापेक्षा जुना आहे, हे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय साधनांच्या आधारे सिद्ध झालेलं आहे. पुढे मागे जर कधी धाडसानं नव्हे तर सर्वे केल्यानंतर सांगतो, जसं बोरी गावी उत्खनन झालं असंच मीना नदीच्या काठानं, फुलसुंदर सर आता त्या गव्हाळी मळ्यामध्ये नदीच्या काठानं, त्यानंतर त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर हिवऱ्याच्या आणि जिथे नदी येते तिथे, आणि खोडद आणि मांजरवाडी रस्त्याच्या मध्ये या टेकडावर जर उत्खनन झालं तर आपल्या गावाची जुनी पांढरीची वस्ती तिथे 100% सापडू शकतील ऐतिहासिक अवशेष, अशी परिस्थिती आहे. हे आतापर्यंतच्या अभ्यासांती मी मांडू इच्छितो. दुसरं नाव, या नदीला मीना नाव का पडलं? आपल्या जवळ वाहणाऱ्या आपल्यापैकी कुणाला माहित असेल तर मला खूप आनंद वाटेल. ज्या शकांच्या शाखा म्हणजे ज्या शाखांना पराभूत केलं सातवाहनांनी, त्यांच्या 5 शाखा महाराष्ट्रात आल्या होत्या. 5 त्यातली एक शाखा मीन होती. एक शाखा मीन होती. म्हणजे आपण कसं म्हणतो, आपल्या 12 राशीपैकी एक मीन नावाची राशी आहे, काहीतरी नाव असतं. आता मीन म्हणजे भगवान शंकराचं पण एक नाव आहे, मीनेश्वर, मीनानाथ. हो, शंकराचं पण एक नाव आहे. आता जिथे ही नदी उगम पावते, दाऱ्याघाटाच्या उजव्या बाजूने जर आपण आलो तिथे, तर तिथे मीनेश्वर शंकराचं एक छोटस मंदिर आहे. ती उत्पत्ती तिथे पण आहे. तर हे लोक सगळे तिथं थांबले होते. त्या देवतेवरनं त्यांना नाव पडलं त्यांच्या त्या वंशाचं. आणि त्या लोकांनी ज्या नदीच्या काठी गवताळ कुर्ण आणि पाण्यासाठी वस्ती केली, त्या नदीला नाव मीनेचं खोरं असं पडलं. आणि पुढे ही मीना नदी अस्तित्वात आली. म्हणजे नदी होती, नाव अस्तित्वात आलं. हे आपल्या नदीच्या नावाचा हा इतिहास. आता खोडद याचे 2 प्रकार आहेत. द हा प्रत्यय आहे आणि मूळ शब्द आहे खोड. आता खोड एखाद्या वृक्षाचं पण असतं. माणसाचा जो मूळ वटवृक्ष असतो म्हणजे मनुष्य वृक्ष, त्याला पण म्हणतात. यांचं बेट, यांचं खोड फार जुनं आहे, यांची पाटी फार जुनी आहे. प्रश्न असा आहे, जेव्हा माणसं वस्ती करू लागली आणि पहिल्यांदा तो शेती करू लागला, शेती करणं आणि जमीन खोदणं हा शब्दप्रयोग होता संस्कृतमध्ये, खोद. हे जिथे केलं आणि जिथे राहू लागला त्याच्या शब्दप्रयोगाचा पुढची स्टेप, शब्दप्रयोगाची पुढची स्टेप आली खोड. खोड आणि त्याच्यावरनं शब्द आला खेड. म्हणजे माणसं जिथं
वस्ती करून राहू लागली. नदीच्या किनाऱ्यानं पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते आलं खोडद. तुमच्या गाव म्हणजे खोडद या गावाचा आणि पाण्याचा खूप जवळचा संबंध आहे. केवळ खोडद या एकट्या गावाचा नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जेवढी गावांची नावं आहेत त्याच्यापैकी 55% जास्त गावांची नावं ही पाण्याशी निगडीत आहे. म्हणजे ती नावं पाण्यावरनं पडलेली आहे. जामनेर, श्रामनेर, जुन्नर. जुन्नर हे पाणी आहे. जुन्नर, जुनहर, 2 नद्यांच्या मधला प्रदेश. नहर म्हणजे पाणी, नदी. अशी नदी आणि पाण्याशी संबंधित ही घटना आहे. आता सातवाहनांचा आणि थेट जुन्नरचा काय खोडदचा संबंध आहे का? सातवाहन होते जुन्नरला, नाणेघाट ते जुन्नर हा त्यांचा मोठा भूप्रदेश. पण हा एक व्यापारी मार्ग पूर्वेकडे जात असल्याने म्हणजे कल्याण, जुनं नाव त्याचं कलियन, आणि आत्ताचं एकनाथ महाराजांचं पैठण, त्याचं जुनं नाव प्रतिष्ठान, आणि जुन्नरचं जुनं नाव एक वेगळं आहे, जुन्नर नाहीये. जीर्णनगर, जुन्नी नगर आणि जुमेर असं जुन्नरचं नाव. हा एक व्यापारी राजमार्ग जुन्नरवरनं 14 मैल मार्गे असा खाली पारनेरकडनं अहमदनगरवरनं पुढे पैठणकडे जातो. आता या मार्गावर खूप चांगल्या बारवा कोरलेल्या आहेत बघा. आपल्या नारायणगडाच्या पश्चिमेला एका शेतामध्ये अशी विस्तीर्ण पायऱ्याच्या आत जाता येईल अशी एक बारव आहे, आणि त्या बारवेच्या बाहेर एक मोठं पाण्याचं भांड ठेवलेलं आहे. आता ते आहे की मी 15-1 वर्षापूर्वी ती विहिरीत आत जाऊन पाहिलाय, कुणाची मला माहित नाही, पण ते आता कोणत्या हद्दीत आहे हे देखील आता या क्षणाला मला आठवत. म्हणजे मोठं पाण्याचं भांड आहे. हे पाण्याचं भांड किमान 1000 वर्षापूर्वीचं आहे, किमान 1000 वर्षापूर्वीचं भांड. कारण या पांथस्थांना आणि व्यापारी लोकांना, आता व्यापारी जमातीचा, तांड्यांचा आणि आपल्या गावाचा म्हणजे आपल्या यात्रेचा, अंबिका मातेच्या खूप जवळचा संबंध आहे. तो जसा संदर्भ मला पुढे काळानुसार येईल मी त्याची टिपणं काढून आणलीत सगळी. आपल्या गावाची सगळी मोठी कागदपत्र जेवढी उपलब्ध आहे शासकीय दरबारात, सगळी कागदपत्र मी घेऊन आलेलो आहे. सगळी म्हणजे कोणती वस्ती कुठे आहे, कोणाला कोणतं इनाम दिलं, पाटील की कुणाकडे होती, त्यानंतर देशपांडे कोण होता, शेटे कोण होते, महाजन कोण होते, कोणाच्या घराला कोणती जागा अलॉट केली, कोणाचा वंश किती आहे, कसा कसा वाढला, कोणाच्या पाटील किंवा भांडणं झालेली आहेत, ती सोडवली कशी, सगळ्यांची आडनावं कशी आली खोडदमध्ये. मी फक्त जाताना क्रमशः जसं घडलं तसा एक विस्तृत कालपट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सहसा त्याच्यामध्ये मी कार्ड्स पद्धतीनं लिहिल्यामुळे वर्गात शिकवतो तसं नाही, पण एक आम गावामध्ये कसं बोलतात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं तशी एक मांडणी ती मी करतो. आपला नारायणगड हा खोडदच्या हद्दीत आहे. नारायणगडाचे सगळे टाके आणि लेणी आपण पाहिलेली आहे, मीही पाहिलेले. आमच्या NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं काम केलंय त्यावरती, आणि आम्हीही, मी आणि माझे सहकारी असलेले डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर आम्ही त्याच्यावर काम केलंय. आणि एक छोटीशी पुस्तिका खूप पूर्वी मला तर वामन साहेब पाहिलं होतं मगाशी मी वनाधिकारी असलेले, त्यांच्या समवेत आम्ही डॉक्टर अजित भोसले म्हणून होते, तसा प्रयत्न केलाय. आता ती पुस्तकं माझ्याकडे शिल्लक नाहीत, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही त्याविषयी. मी आपल्याकडे भाषण करायचं म्हटल्यावर माझ्या संग्रहातलं एक कायम राखीव प्रत असलेली ती एक प्रत आणली, पण तीही मी गाडीतच विसरून आलो, त्यामुळे क्षमाशील व्हावा, म्हणजे आपण क्षमाशील असावं, मी ते देऊ शकत नाही. नारायणगडावर जे टाके आहेत आपण त्याला पानपोड्या म्हणतो. हे कशासाठी खोदलंय? हे खोदलेलं आहे संपूर्णतः यादव काळाच्या पूर्वी, आणि बौद्ध धर्माचा आणि सातवाहनांचा आणि ह्या लेण्या खोदण्याचा खूप जवळचा संबंध आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण भारतामध्ये 1200 लेणी आहेत, त्यातली 900 लेणी महाराष्ट्रात आहेत आणि 900 पैकी 350 लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. म्हणजे लेणी या स्थापत्य क्षेत्रामध्ये आपला तालुका किती श्रीमंत आहे आणि वैभवशाली आहे, लयन स्थापत्याच्या दृष्टिकोनातनं ही आपल्यासाठी खूप गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. आता हे पाणी साठवण्यासाठी खोदलं, पण केवळ पाणी साठवणं हा केवळ विचार त्यामागे नाहीये, तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं जल व्यवस्थापन कसं करावं आणि किल्ल्याच्या माथ्यावर पडणारं पाणी असं वाहून जावं
असं नव्हतं, तर ते तिथेच जिरवावं आणि जर उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष तयार झालं तर ते आपल्याला 12ही महिने वापरता आलं पाहिजे. अशा पद्धतीची 3 प्रकारची पाणपोड्यांची निर्मिती ही त्या राजवटींनी त्या किल्ल्यांवर केलेली आहे. मी फक्त आता आपला खोडला विषय असल्याने फक्त नारायणगडापुरतं बोलतो. क्रमांक 1 पाणपोढी. जी पोढी पाण्याची टाकी आपल्याला उघडी दिसेल ती पाणपोढी. त्यात सूर्यप्रकाश जातो, ते पाणी खराब होतं, पण दोन्ही भांडी आणि जनरली वापरासाठी आणि जनावरांसाठी ते पाणी वापरतात. नंबर 2 ती पाणपोढी, त्याला म्हणतात नाहनपोढी. दुसरी आहे देय धम्म पोढी. त्या किल्ल्यावर वास्तव्य करणाऱ्या लोकांनी आपापल्या देवतेच्या अंघोळीसाठी किंवा देवाला पूजनासाठी जे पाणी वापरतात ते पाणी त्यांचं प्युअरली पावसाचं पाणी वापरलं जात होतं. हो तेव्हा, आणि पावसाचा एकही थेंब ते खाली वाहून जाऊ देत नव्हते. हा त्यांचा जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रातला उत्तम नमुना आजही शिवकालीन, म्हणजे हा जर कोणी टिकवला असेल ना, आज टिकवलेला नाही, आधुनिक कालखंडामध्ये क्षमा असावी, नाही टिकवलेला, पण हा ज्या माणसानं टिकवला त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. खरं आपल्याला हे इतिहासाचे प्राचीन आणि मध्ययुगीन आदर्श समजले पाहिजेत आणि त्या इतिहासाची चांगल्या अर्थानं पुनरावृत्ती करता आली पाहिजे. जसं जनावरांसाठी पाणी होतं, आंघोळीसाठी वेगळं होतं, नानपोडी, देय धम्मपोडी आणि पानपोडी असे 3 प्रकार पोढ्यांचे होते. या 3ही प्रकारच्या पानपोढ्या नारायणगडावर आहेत. नारायणगड हा किल्ला म्हणून, म्हणजे पूर्वी हा डोंगर होता, वास्तव्य होतं लोकांचं सातवाहन काळातही, पण तो फोकसमध्ये केव्हा आला, म्हणजे एकंदरीतच भौगोलिक दृष्ट्या हा प्रकाशात आला तो यादव काळामध्ये. साधारणतः 10 वर्षापूर्वीपर्यंत नारायणगडावर जो वाडे होते त्या वाड्याच्या चौकटी होत्या. मी 10 वर्षापूर्वी त्याचे फोटो काढलेत. आजही माझ्या संग्रहात ते फोटो आहेत. यापेक्षा अधिक चांगले फोटो आणि फोटोग्राफी तुमच्या गावचे भूमिपुत्र सुपुत्र रमेशजींना विचारा, माझ्यापेक्षा ते त्यातले तज्ञ आहेत. त्यामुळे त्याचा श्रेय हा त्यांच्याकडे, ते श्रेय माझ्याकडे नाही. काही शिल्प होती. आता ही किती शिल्प होती आणि चौकटी कशा होत्या? आपल्याकडे म्हणजे नारायणगडावर जो वाडा होता त्या वाड्याला एक चौकट होती आणि त्या चौकटीच्या वर गणेशाची मूर्ती कोरलेली अलंकृत मूर्ती होती. ज्या वाड्याला आत जाताना प्रवेशद्वारातून वाकून जावं लागतं आणि तो जेव्हा आत प्रवेश करील तेव्हा बरोबर 2 चौकटीचा मध्यभाग लक्षात घेऊन गणेशाचं शिल्प कोरलेलं आहे. 100% अभ्यासांती समजून चला, ही चौकट यादव काळातील आहे. त्याला म्हणतात गणेश मूर्ती अलंकरण असलेली पट्टी, गणेश पट्टी. ही संपूर्ण पद्धती पुढे शिवकाळात आणि पेशवे काळात स्थापत्य क्षेत्रामध्ये जशीच्या तशी उचलली गेली. आता ह्या सगळ्या गणेशपट्टी आणि दगडीपट्टी ह्या इतक्या श्रीमंत, म्हणजे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून इतक्या चांगल्या आहेत, परंतु दुर्भाग्यवश, म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या इतिहासाचा ठेवा हा आपल्याला लवकर कळला नाही आणि आपली सर्वांची अवस्था अशी झाली, तुझे आहे तुझं पासी परी जागा चुकलाशी. हा इतिहास आहे हे आपलं अज्ञान होतं. म्हणून आपण सगळ्यांनी, जसं साक्षर आणि निरक्षर हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे, तसं इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातनं इतिहास साक्षर व्हायला हवा. तर आपल्याला आपल्या गावाचा इतिहास, आपल्या गल्लीचा इतिहास, आपल्या पेठेचा इतिहास आणि आपल्या परिवाराचा इतिहास उत्तम पद्धतीनं जपता येईल हे खरं. नारायणगडावरची ही सगळी शिल्प 1830 सालापर्यंत जशीच्या तशी जपून होती. 1830 सालची एक घटना आपल्या समोर ठेवतो. 1830 साली इंग्रज अधिकारी असलेले G.S. जोन्स आणि कॅप्टन क्लोज हे 2 इंग्रज अधिकारी नारायणगडावर आले. पण त्याच्यापूर्वी नारायणगड तटबंदीच्या स्वरूपात भक्कम होता, पण तो पाडला इंग्रजांनीच. त्याच्याविषयीची कागदपत्र तुम्हाला मी जाहीररित्या दाखवतो भाषणाच्या शेवटी. आता कृपया हसू नका,
तो नारायणगडाच्या सगळी तटबंदी पाडणारा इंजिनियर हा विष्णू साहेब होता आणि तो होता नारायणगावचा. पण त्याला हे सगळं काम करण्यासाठी जी कामगिरी इंग्रजांनी सोपवली होती, तो कलेक्टर होता हेनरी पॉटिंजर. त्याने त्या सगळ्या लोकांच्या जेवणाची सोय ही खोडदमध्ये केलेली होती आणि सांगितलं होतं हे वर राहतील, दररोज नित्यनेमाने एका परिवारानं त्यांच्या रोजीरोटीसाठीचा सगळा, ज्याला आपण सीधा सामग्री म्हणतो, किराणा आजच्या भाषेत, तो घेऊन जायचा. अशी पद्धती त्यांनी केलेली होती. एक मधला गॅप मुद्दाम मी आपल्या समोर सांगायचा ठेवला. थोडस आता बॅक स्टेजला एक वळण घेऊन मागे जाऊया. जो उल्लेख मी आता केला होता की प्राचीन भारताचा जलव्यवस्थापनाचा किंवा जलव्यवस्थापनाची नीती ही महाराजांनी स्वीकारली आणि अंमलात आणली. म्हणून कदाचित 200-300 फूट खोल बोरवेल घेतलेल्या बोरवेलला पाणी लागेलच असं नाही, पण 2648 काय आणि 3000 फूट उंचीवर असलेल्या रायगडापासून तर शिवनेरीपर्यंतच्या सगळ्या किल्ल्यांवर जलव्यवस्थापनाचे उत्तम आदर्श महाराजांनी विकसित केले होते. आणि हे जलतंत्र तेवढ्या एकमेव मराठी छत्रपतींना त्या काळात कळलं होतं, हे मात्र खरं. आता हे आपल्या भूमीत आले कसे? 1605 साली शहाजी राजांच्या घराण्यात, म्हणजे मालोजी राजांना आणि शहाजी राजांना, ह्या पितापुत्रांना हा इनाम मिळाला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण. आता त्यात जुन्नर पुण्यामध्ये होतं, पण जुन्नर पुण्यात नव्हतं, पुणे जुन्नर मध्ये होतं. उलट नाही म्हणालं बरं का मी, नीट ऐका. जुन्नर पुण्यात नव्हतं, जुन्नर मोठं होतं आणि पुणे हे पुणेवडी होतं. म्हणजे जुन्नर हा प्रांत होता, नंतर पुणे प्रांत झाला. म्हणजे शिक्रापूर आणि नावऱ्यापर्यंत म्हणजे पिंपरी सांडस सुद्धा जुन्नर मध्ये होता. इतका आपला जुन्नर तहसीलचा प्रांत मित्र हो तेव्हा मोठा होता. आपला गाव देखील जुन्नर मध्ये होता. आपल्या गावातील कोतवालाचा एक किस्सा शिवाजीच्या महाराजांच्या काळात घडला होता. एका लोहाराचा आणि सुताराचा प्रचंड मोठा वाद इतका झाला होता की तो माधवराव पेशव्याच्या काळात रामशास्त्री प्रभूंच्या दरबारात गेला होता. त्यानंतर पाटीलकीवरनं शहाजी राजांनी आणि शिवाजी राजांनी पाटीलकी ज्यांना ज्यांना दिली, या पाटीलकीवरनं एका घराचे असे जेव्हा वंशवेल वाढत गेला तेव्हा 4-5 लोकांमध्ये त्या विभागली गेली. एक पहिली होती शिंदे घराण्याकडे, त्यानंतर ती आली गायकवाडांकडे, त्यानंतर आली ती चक्कर पाटलांकडे आणि आणखी एक नावे ते पुढे आल्यावर सांगतो. 1605 ते 1636 आपल्या परिसरावर शहाजी राजांचा अंमल आहे. 1636 ला दुर्दैवानं मराठी सत्ता जुन्नर बंद पराभूत झाली आणि इथनं महाराजांचं राज्य हे बाजूला गेलं. त्यानंतर थेट संभाजी महाराज आणि राजारामांच्या काळात मात्र इथनं फौजांची ये जा चालू असायची. आणि आणखी एक कम्युनिटी इथली आपल्या यात्रेला उरुळी कांचनवरनं एक विशिष्ट लोक येतात बघा. मला त्यांचं फक्त ज्याला आठवेल त्याने नाव सांगा, फक्त त्यांचं सरनेम कुणाचं पण मला आत्ता आठवेना. हा, तर हे जे लोक येतात ना, हे लोक पूर्वी व्यापारी तांड्यामधले लोक होते आणि यांच्याकडे महामार्ग निश्चित करण्यासाठी म्हणजे वाटा निश्चित करण्यासाठीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. म्हणजे वाटा कशा निश्चित करायच्या, त्या काळातले हे सगळे वाटा रस्ते निश्चित करणारे लोक आपल्या गावातील होते. आपल्या गावामध्ये एक टपाल अधिकारी होता, त्याचं नाव होतं काशीद जासूद. म्हणजे खोडदचा पहिला टपाल अधिकारी कोण होता, मी त्याचं नाव लिहून आणलेलं आहे. तो हे सगळं टपाल गोळा करून नारायणगडावर यायचा आणि मग हिवऱ्याला जायचा. हिवऱ्यावरनं तो नारायणगावला जायचा आणि हिवरे आणि खोडद नारायणगावच्या पूर्वेकडच्या 5-6 गावांचा कारभार हा नारायणगाव मधून यायचा. म्हणजे आजही जसं म्हणतो ना हिवरे तर्फे नारायणगाव, तर ते हिवरे तर्फे नारायणगाव नाहीये, हिवरे तर्फे नाहीये, तर्फे आपण जोडलंय. तर तो खरा शब्द काय आहे हे समजून घ्या. पहिलं येतं खेडा ग्राम, दुसरं येतं कसबा. कसबा म्हणजे काय, जिथे बाजार भरतो, जिथे कसबी कारागीर एकत्र येतात आणि शनिवार शुक्रवार जो कोणता बाजार असेल त्यांचा, त्या दिवशी आपली हत्यारं साधनं विळी खुरपी एकत्र आणतात, ती जागा ते होतं नारायणगाव, नारायणगावचा जुना बाजार.
त्यापूर्वी गवत बाजार गावात भरायचा शिवाजी चौकात ती जागा. असं झाल्यानंतर त्यानंतर येतं कसबा, कसब्यानंतर येतो तर्फ. आता तरफ हा तो मूळ मध्ययुगातला राजांच्या काळातला शब्द आहे. तरफ म्हणजे तुमचं काही असेल ते टपाल तुम्ही नारायणगावला द्यायचं. नारायणगाव सगळं एकत्र करून ते केंद्रीय सत्तेकडे हस्तांतरित केलं जायचं. वाद जरी एखादा असेल तर पहिला तो नारायणगावला यायचा. तिथे नाही सुटला तर आपण वरच्या दरबारामध्ये ते अपील करत होतो, पुण्याच्या दरबारात. अशी ती पद्धती होती. राजाराम महाराजांच्या काळात एक घटना घडली. 19 ऑक्टोबर 1698 रोजी राजारामांनी आपला सगळा परिसर ऍक्च्युली मोगलांकडनं सोडवण्यासाठी अनेक लोकांना गिफ्ट दिला, म्हणजे तुम्हाला हे इनाम दिला. तेव्हा आपल्या गावाचा इनाम गेला खंडोजी दाभाडे यांच्याकडे. आता दाभाडे इथे फार काळ राहिले नाही. त्यांचं वसतिस्थान राहिलं शिरोलीला, पण नंतर स्वातंत्र्योत्तर काळात ते इथनं गेले आणि तळेगावला सगळे स्थायिक झाले. त्यामुळे त्यांच्याशी तसा मोठा संबंध राहिलेला नाही. त्यानंतर 1713 मध्ये खोडद आणि नारायणगडाचा कारभार हिरोजी इंदोलकरांच्या घरातील वंशज असलेली व्यक्ती, म्हणजे ज्यांनी रायगड बांधला, आपल्याला माहित असेल ना, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर, यांच्या घराण्यातील व्यक्ती दादूजी इंदोलकर यांच्याकडे नारायणगड आणि खोडद याचा कारभार होता. आणि ते किती दिवस होते? 1712 ते 1723 असा 11-12 वर्ष खोडदचा आणि नारायणगडाचा कारभार त्यांच्याकडे शेतीसहित होता. पुढे पेशव्यांच्या सत्तेमध्ये म्हणजे शाहू महाराजांनी पेशवान बाळाजी विश्वनाथाला आणलं आणि नारायणगडाच्या तटबंदीचं किल्ला म्हणून विकसित करण्याचं काम हे बाळाजी विश्वनाथानं सत्तासूत्र हाती आल्यानंतर सुरुवात केली. साधारणतः बाळाजी विश्वनाथानं तटबंद गावाला आणि तिकडे नारायणगडाला, आणि एवढंच नव्हे तर हा जो गायकवाड वाडा आहे, ह्या गायकवाडांनाही त्याच काळात पाटीलकी हस्तांतरित झाली, म्हणजे ती विभाजित होऊन आली. कदाचित ठाम सांगू शकत नाही, कारण त्याचा कागद अजून वाचला नाही मी, पण ठामपणा 99% पण यात बदल असू शकतो. या वाड्याचं बांधकाम 1714 ते 20च्या दरम्यान झालेलं आहे असं मला अभ्यासांती वाटतं. पण मी स्वतःही या एका वाक्यावर, या मुद्द्यावर मी निश्चित अजून ठाम नाहीये. जेव्हा केव्हा त्याची आणखी काही कागदपत्र आर्काइव्ह मध्ये म्हणजे पुणे शासकीय अभिलेखागारामध्ये मिळतील तेव्हा मी ती आपल्या समोर खूप चांगल्या पद्धतीनं आणि निश्चित 101% असं म्हणू शकेल. त्यासाठी अजून थोडा अवकाश आहे. त्यानंतर 1723 मध्ये राऊ पासलकर यांना आपल्या गावामध्ये आणण्यात आलं आणि त्यांच्याकडे हे सगळ्या सरदारांचं आधिपत्य राऊ पासलकरांकडे दिलं. त्यांच्याकडे अशा नोंदी करण्याचे अधिकार होते खोडद गावातनं आणि सगळ्या वस्त्यांमधनं. नारायणगडाला लोकांच्या रोजीरोटीसाठी दररोज काय पाठवलं जातं, किती बाजरी, किती आधुली, किती पायली आणि किती आणे, किती शेवदूत, किती किलो गुळ, याच्या डिटेल्स नोंदी उपलब्ध आहेत कागदपत्रांमध्ये. तीही आपल्याला दाखवतो. किती प्रकारची डाळ खोडदमध्ये उत्पादित व्हायची आणि ती नारायणगडावर देणगी स्वरूपानं केंद्रीय सत्तेला कर म्हणून द्यावी लागायची आणि ती कोण शेतकरी द्यायचा याच्या पण नोंदी आहेत. त्यानंतर ही सगळी तटबंदी बांधणारे, नारायणगडावर काम करणारे जे कारागीर होते त्यांच्या मुकदमांची नावं आलेली आहेत. त्या मुकदमांची नावं सांगतो आणि कारागिरांची नावं: सूर्याजी हरजी शिंदे, कुसाजी शिंदे, निळोजी थोरात, म्हणजे 2 घराण्याच्या इतिहासाचा पेशव्यांपर्यंतचा तो धागा जुळला. त्यानंतर पत्रव्यवहार सांभाळणारा आणि घेऊन जाणारा व्यक्ती होता आबाजी परसोजी काशीद. हा पोस्टमन पहिला खोडदचा त्या काळातला आबाजी परसोजी काशीद. पण हा मूळचा इथला नाहीये, हा आहे काशीदांची चिंचोलीचा. पण त्याच्याकडे असं टपाल होतं आणि त्याला इथे काही दिवस पाठवलं होतं. आणि बाळाजी विश्वनाथाच्या कालावधीत खोडदगावची पाटीलकी ही शिंदे घराण्याकडे होती. आता ती बाळासाहेब शिंदेच्या पूर्वजांकडे होती का आणखी कोणत्या शिंदेच्या पूर्वजाकडे होती, हा मुद्दा थोडासा कागदपत्री अजून थोडं वंश परंपरेने पिढीजात मागे जाऊन शोधावं लागेल. आता पाटील हा शब्द आला.
पाटील शब्द किती जुना आहे? पाटील, पहिलं एक मुद्दा खूप स्पष्टपणानं सांगतो. आपण आपल्या नावाच्या समोर कोरडे पाटील, शिंदे पाटील, गायकवाड पाटील असा शब्द प्रयोग करतो. पाटील हे आडनाव नाही. आता ज्यांचं आडनाव पाटील आहे ते अपभ्रंशानं झालंय एवढं मात्र खरं. गायकवाड मात्र हे आडनाव जे आलं ना ते व्यवसायावरनं आलेलं आहे. मी विसरलो तर मला कुणीतरी कृपया आठवण करून द्या. गायकवाड आडनावाची उत्पत्ती आणि चक्कर पाटील आडनावाची उत्पत्ती सांगण्याचा जर विसरलो तर बोलण्याच्या नादात. पाटील हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात आला तो सम्राट अशोकाच्या काळात. म्हणजे माणूस जेव्हा लिहायला लागला तो कोळशाने आरेखन करून भिंतीवर लिहायचा. ते त्याचं एक नाविन्य होतं, नवीन वेगळी कला होती. जे दिवसभर केलं, समजा एखादा प्राणी त्याने शिकार केली तर तो त्याचं चित्र भिंडटक्याप्रमाणे काढायचा. तसं आपल्याही लेण्यांमध्ये काढले. असं अशोकाच्या कालावधी, सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये जेव्हा लिहून ठेवण्याची वेळ येत असे तेव्हा भूजपत्र वापरायचे. भूजपत्र. पण भूजपत्र उपलब्ध नसेल तिथे काय करायचे? चिंचोके आहेत ना, चिंचोके, त्या चिंचोक्याचं काळं टलपर काढून त्या पांढऱ्याला भिजवून त्याची खळ तयार करायचे. कापूस पिंजून त्याचा एक पट्टा तयार करायचे पातळ, आणि त्याच्यावरती काळ्या रंगाच्या कोळशाच्या बनवलेल्या शाईने त्याच्यावरती लिहायचे. असा तो चिकट पट्टा करायचा आणि त्याच्या आतमध्ये असा गोल बनवायचे. हा माणसाच्या लेखनाचा इतिहास आहे. गोल बनवायचे आणि ते एका ठिकाणी. आता जे गोल बनवतात कापसाचा असं पट्टा, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात पट्ट. पट्ट म्हणजे पट्टा. आणि हे गोल केल्यानंतर प्रिझर्व म्हणजे जपवणूक करण्यासाठी म्हणून ते एका बांबूच्या पोकळ, बांबू म्हणजे बांबूचा पोकळ करून त्यात ते असं गोल करून ठेवायचे. दोन्ही बाजूने पॅक करायचे. त्याला कीड लागत नव्हती. वर्षानुवर्ष हा दस्त जपून राहायचा. बांबूला संस्कृतमध्ये म्हणतात कील. पट्ट आणि कील, काय शब्द आला? पट्ट, कील. हे सांभाळण्यासाठी ज्या मुखियाकडे द्यायचे, गावातल्या प्रतिष्ठित आणि थोडं सांभाळण्याची क्षमता आणि अक्कल नसलेल्या व्यक्तीकडे, त्याचं नाव पडलं पट्ट कील. त्याचा अपभ्रंश झाला पुढे पट्ट कील कू. त्याच्यावरनं शब्दाला पाटील कू आणि मग शब्दाला पाटील की आणि शब्द प्रयोग झाला पुढे पाटील. आणि हे सांभाळणारा वंश परंपरागत पद तयार झाला. तसं आर्थिक व्यवहार पाहणारा देशपांडे आणि कुलकर्णी. कुलकर्णी हे आडनाव कुणाचंच नाही. देशपांडे हे कोणत्या ब्राह्मण व्यक्तीचं आडनाव नाही. कुलकर्णी, शेटे, महाजन, देशमुख, देशपांडे आणि पाटील ही सगळी इतिहास काळातली पदं आहेत आणि त्याच्यावरनं हे आडनावं आता आपल्याकडे आलेली आहेत. पुढे ती बहुमानाची आली म्हणून आपण आपल्या नावाच्या पुढे शिंदे पाटील, गायकवाड पाटील असं. आता दुसरा आडनाव आलं आपलं पाटील, गायकवाड. आता गायकवाडांची वस्ती तरी 1200च्या आसपास पासून खोडदमध्ये आहे. 1200 यादव काळापासूनचे उल्लेख गायकवाडांचे आहेत आणि शिंदे घराण्याचे आहेत. आता हे गायकवाड म्हणजे कोण? नदीच्या किनाऱ्यानं, म्हणजे जिथे तलाव पाणी उपलब्ध आहे या किनाऱ्यानं गवताळ कुंडांच्या मध्ये वाट तयार करून आपल्या गायी पाळणारी एक जमात. त्यांना संस्कृतमध्ये तेव्हाचा शब्द प्रयोग होता गोकवाट. गोकवाट. आणि त्याच्यावरनं अपभ्रंश होऊन पुढे शब्द प्रयोग आला गायकवाड. आता यांचा आणि कवाड म्हणजे प्रवेशद्वाराचा काही संबंध आहे का हे मला तरी अजून काही माझ्या अभ्यासात आढळलेलं नाहीये, पण कदाचित असेलही. भविष्यात त्याच्याविषयी जेव्हा ठाम वाचन होईल तेव्हा ते बोलता येईल. आता खोडद मधल्या गायकवाड, शेटे, चक्कर, थोरात आणि शिंदे या सगळ्या चारही पाटलांना स्टेप बाय स्टेप 5 वर्ष यांच्याकडे, 5 वर्ष यांच्याकडे, 5 वर्ष यांच्याकडे किंवा 2-2 वर्षाची स्पॅन अंतराच्या यानं अशी ही पाटीलकी होती. आणि प्रत्येकाला स्वतःचा स्टॅम्प आणि शिक्का मारण्याचा अधिकार होता. म्हणजे खोडदमध्ये एखादा न्यायनिवाडा जर करायचा असेल, झाला सुनावणी पंचांची, तर त्या पंचमंडळीचा शिक्का म्हणजे गायकवाडांचा, शेटेंचा शिक्का आणि त्यांची निशाणी. आता सगळे शेतकरी वर्ग आहे. शेतकरी, आता हा शेतकरी वर्ग जो होता त्याला नांगर ही त्याची निशाणी होती. म्हणून शिंदे पाटील
पाटीलकी, शिक्का, सही, अंगठा, नांगरणी हा त्याची मोहर, असं जर असेल तरच तो दस्त हा वैध ठरला जायचा. असा खोडदचाच नव्हे तर प्रत्येक गावाच्या बाबतीत असाच मित्र हो नियम होता. हे इतिहासाचं, खोडद गावचं, गायकवाडांचं, चक्कर पाटलांचं हे सत्य आहे. चक्कर किंवा चक्कर पाटील, आता चक्कर हा शब्दप्रयोग नाहीये, मूळ आहे चहामान नावाचा एक वंश आहे, त्यांचा शब्दप्रयोग आला चकोर नावाच्या एका पक्षावरनं. चकोर हा पक्षी आहे एक, तो आहे चातक पक्षाशी रिलेटेड संबंधित, त्याच्यावरनं हा शब्दप्रयोग आला. ते लोक ते पक्षी पाळणारे आहेत की नाहीत याचा उल्लेख अजून संस्कृतमध्ये आलेला नाहीये, पण त्यांच्या नावाच्या पुढे असे उल्लेख आहेत चकोर आणि मग चक्कर. चक्करला असा आडवा कंस आहे. आता आडवा कंस केव्हा येतो, जेव्हा नाव निघून जातं ना 7-12 तेव्हा आडवा कंस येतो आणि पुढच्या पिढीला ते नाव कमी होतं. असा तो चक्कर पाटलांचा, त्यांनाही निषादीचा अधिकार होता, पण चक्कर हे खोडदमध्ये नाही आहेत, हे आहेत हिवऱ्यामध्ये. म्हणजे खोडद हिवरे कदाचित पूर्वी प्रशासकीय दृष्ट्या एकच ग्रामपंचायत आत्ताच्या भाषेमध्ये असावी मध्ययुगामध्ये, आत्ता नव्हे, आत्ताचा बोलत नाही, असं कदाचित असेल म्हणून तो शब्दप्रयोग आला. आता मूळ कागदपत्रांकडे येतो. शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई आली. ह्या पेशवाईच्या मधल्या कालावधीमध्ये खोडद गावचा इतिहास कसा घडत गेला या मुद्द्याकडे क्रमशः मी येतो. 1720 ला बाळाजी विश्वनाथा 13 ते 20 या कालावधीत नारायणगडाची तटबंदी बांधायला सुरुवात केली. आता ती काही पूर्ण झाली नाही, पण ती नानासाहेब पेशव्याच्या काळातही चालू झाली. आता दर शनिवारी आणि अमावास्या हे 2 महिन्यातले हे दिवस नारायणगडाच्या सगळ्या कामगारांना सुट्टी असायची, ती पगारी सुट्टी असायची आणि त्यांचा आर्थिक पगार हा दिला जायचा. याच्या नोंदी दोन्हीही पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये आहेत. म्हणजे बाळाजी विश्वनाथाच्या रोजनिशीमध्ये आहेत, त्यांच्या रोजनिशा पाहायच्या असतील तर मी दाखवील, माझ्याकडे आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या डेली डायऱ्या होत्या ना, काय खातो, कुठे गेलो, काय केलो, त्या प्रसिद्ध आहेत. आणि त्या आत्ता नव्हे, 1908 ते 11 या कालावधीत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता दुर्मिळ आहेत, सहसा कुठे मिळणार नाही. त्या इंटरनेटवर तर असतील की मला माहित नाही, पण नाहीये इंटरनेटवरती, त्या फार दुर्मिळ ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या मी एक त्यातला आहे की माझ्याकडे हे सगळ्या 1908च्या पहिल्या आवृत्तीचा सगळा दस्त उपलब्ध आहे. ती जवळजवळ 9-9.5 हजार पान आहे, ती पुस्तकाची आहेत माझ्याकडे. तर त्यातले उल्लेख सांगतो. ह्या अमावास्याच्या दिवशी या लोकांना का, तर नारायणगडावर असं म्हणायचे की कोणीतरी कधीतरी एकदा काहीतरी काम करताना शनिवारी कुणाला तरी जखम झाली, पडला, काहीतरी झालं गेला, असं काहीतरी घडलं होतं. त्या दिवसापासून शनिवारी अजिबात नारायणगडावर काम केलं जात नव्हतं तटबंदीचं. आणि हे थोडं नाही, पुढची 30 वर्ष केलं जात नव्हतं. म्हणजे हे जे स्टेप बाय स्टेप जसा निधी उपलब्ध होईल तसे काम करायचे ना, असं जवळजवळ 1745 साली म्हणजे 13-14 पासून संपूर्ण गडाची वर तटबंदी ही 40-42 मध्ये पूर्ण झाली. हो, आणि ती करणारी जी माणसं होती ती त्यावेळच्या महार कम्युनिटी मधली होती आणि दगडी वडार जी कम्युनिटी होती त्या दगडी वडार कम्युनिटी मध्ये होती. आता हे इथे नाहीयेत, मग आसपासच्या गावामधनं त्यांना बोलवून घ्यायचंय तिथे. आता प्रत्येक जण आपलं पोट भरण्यासाठी जर या गावात सोय झाली नाही तर शेजारच्या गावामध्ये जातो, नोकरी निमित्तानं जातो. असंच म्हाळुंगे पडवळ नावच्या गावचे एक लोहार खोडदला आले होते. आता ते लोहार बांधव आहेत की नाही मला माहित नाही, कारण मी एवढ्या 10 वर्षामध्ये तसा खोडदशी म्हणजे कनेक्टिव्हिटी माझी जरा कमी झालेली आहे. तर ते तिकडनं आले होते आणि इथले एक सुतार बांधव होते. आता दोघं गुन्हे गोविंदाने राहत होते. हा माधवराव थोरले माधवराव पेशव्याच्या काळातला हा कजी आहे, म्हणजे हा खटला आहे. तर झालं काय, त्यातल्या एकानं लोहारकीही शिकली, सुतारकीही शिकले. आता तेव्हा 12 बलुतेदार पद्धती होती. दोघांमध्ये असा एक वाद झाला की आपण एकमेकांनी एकमेकांच्या व्यवसायावर अतिक्रमण करू नये. जशी 12 बलुतेदार पद्धती आतापर्यंत चालत आलेली आहे ही कृपया अशीच चालू ठेवावी.
दुर्दैवानं तसं झालं. हा खटला पंचाकडे गेला, पंचाकडनं तो नारायणगावला गेला, नारायणगावकडनं तो रामशास्त्री प्रभूंच्या दरबारात म्हणजे माधवराव पेशव्याकडे गेला आणि माधवराव पेशव्यानं त्याचा निर्णय देऊन बाहेरून आलेल्या व्यावसायिकाला सांगितलं, तू अमुक एका व्यवसायावर गदा आणू नको, तू तुझंही पोट चालव, पण त्यांचं काम तू करू नकोस. आणि ह्या सगळ्या नोंदीपोटी त्याला जुन्नर खोडच्या पंचांपासून तर केंद्रीय न्यायापर्यंत त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी दंड आकारला. हा दंड त्याच्याकडनं वसूल देखील करण्यात आला. अशा नोंदी माधवराव पेशव्याच्या डायरीमध्ये आहेत. त्यांनी प्रसिद्ध करेल आज ना उद्या कधीतरी तुम्हाला दाखवेल. आता पेशवे काळ आला, पुढे बाजीराव पेशवा आला आणि शिवशाहीचं सगळंच चक्र आणि प्रशासन उलट केलं गेलं. नारायणगड असा ओस सोडून दिला. नारायणगडावर लाखो रुपयाची उलाढाल होत होती. जसं शिवनेरी हा छत्रपतींच्या जन्मासाठी प्रसिद्ध आहे, तसा पेशवाईमध्ये नारायणगड हा जुन्नरच्या पूर्वेकडील प्रांताचा आर्थिक केंद्र म्हणजे टोल टॅक्स कलेक्शन सेंटर म्हणजे सगळा कर गोळा करण्याचं नारायणगड हे केंद्र होतं. आणि ज्याला आत्ताच्या भाषेत आपण ट्रेझरी जसं म्हणतो ना, असं केंद्र होतं. हे अक्षरशः साधारणतः 1780-85 नंतर त्या पेशवाईमध्येच एवढे वाद वाढले की कोणतं केंद्र कोणी सांभाळायचं, आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळात ही सगळी यंत्रणा कोलमडली गेली. बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला आणि नारायणगडावरचे सगळे परिवार सगळं उद्ध्वस्त झालं गेलं. आता नारायणगडावर काही मंदिर आहेत, त्यातली हस्तमाता. आता हस्तमाता म्हणजे नेमकं काय आहे? फक्त एक हात असतो एवढा. याच्यामध्ये सहज म्हणजे हा अर्थ कोणत्या व्यक्ती किंवा परिवाराशी निगडीत मी सांगत नाही. इतिहासात काय आहे, हस्तमाता म्हणजे काय, हे पहिल्यांदा आपल्या समोर ठेवतो. ती असलेली व्यक्ती कोणत्या घराण्यातील आहे आणि कोण आहे हे माहित नाही इतिहासाला अजून. पण हस्तमाता केव्हा येते हेही लक्षात घ्या. जेव्हा एखादी स्त्री सती जाते म्हणजे त्या किल्ल्यावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या पैकी किंवा एखाद्या सरदाराच्या पैकी त्याच्या निधनानंतर त्याची स्त्री सती गेली आणि त्या सतीचं वृंदावन जसं मांजरवाडीमध्येही आज आहे, 2000च्या दशकातली ती घटना आहे. असंच हे नारायणगडावरच नव्हे तर नारायणगाव मध्येही आहे आणि बहुतांश प्रत्येक गावामध्ये ती तेव्हा प्रथा होती, तिचं वृंदावन बांधायचे. तर हे किल्ल्यावर बांधलं आणि तिचं शिल्प बनवून दोन बाजूला सूर्य आणि चंद्र यांची अर्धचंद्राकृती प्रतिमा तयार करायचे आणि असेल उपलब्ध तर त्या स्त्रीचा एक शिल्प बनवलं जायचं किंवा फक्त हाताचा उजव्या हाताचा असा पंजा कोरला जायचा. याला आमच्या इतिहासाच्या ऐतिहासिक अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये हस्तमाता असं म्हणतात. आता त्या हस्तमातेचं नाव काय हे नारायणगडाच्या इतिहासात मला वाचण्यास अजून आलेलं नाही आणि त्या भगिनी कोणत्या घराण्यातील आहे हे देखील मला माहित नाही. पण नारायणगड आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तिरंगा ध्वज हा फडकावला गेला आणि भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा ही 47च्या कितीतरी पूर्वीच केली गेली. असं अनेक ठिकाणी घडलं. त्यातला जुन्नर मधला पहिला मान जातो तो नारायणगडाला आणि ती व्यक्ती जी आहे ती काळे परिवारातील म्हणजे भारताच्या इतिहास स्वातंत्र्य लढ्यामध्ये जुन्नर तालुक्याचं जे योगदान आहे याच्यावर मी 150 पानाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिलाय. हे सगळं खूप चांगलं मोठं आपलं योगदान त्यामध्ये आहे. आता मुद्दा येतो पेशवाईच्या नंतर. म्हणजे पेशवाई गेली, बाजीराव हरला आणि बाजीराव परदेशात म्हणजे नेपाळला निघून गेले, उत्तर प्रदेशातनं पुढे. आपल्या किल्ल्यांचं काय झालं? आपल्या किल्ल्याचं काय झालं? ज्या किल्ल्यांच्या आश्रयानं शिवाजी महाराजांनी ब्रिटिश सत्तेलाच काय पण कितीतरी परक्या सत्तांना तोंड दिलं होतं, मोगलांसारख्या मोठ्या आक्रमणाला थांबवलं होतं, ते किल्ले म्हणजे मराठी सत्तेचा प्राण होते. इंग्रजांनी नेमकं याच किल्ल्यांना पाडण्याची यंत्रणा उभी केली आणि एक विभागच तयार केला. सगळे किल्ले आणि किल्ल्यांच्या घाटवाटा या तोडून टाकायच्या आणि या कामी तत्कालीन
कलेक्टर असलेले हेनरी पॉटिंजर आणि हॅरिसन आणि आणखी 2 ते 3 इंजिनियर लोकांची नियुक्ती केली. चक्क सुरुंग लावून शिवनेरी, हरिश्चंद्रगड, हरसड, चावण, जीवधन आणि नारायणगड या आपल्या तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या किल्ल्यांची दुर्दशा ही इंग्रजांनीच केली. आणि इंग्रजांनी फक्त तटबंदी केली, त्यापेक्षा अधिक दुर्दशा ही आपण केली. म्हणजे किल्ल्याचा इतिहास काय आहे आणि तो कसा जपावा, किल्ल्याच्या प्रति साक्षरता कशी हवी आणि किल्ल्यावर असलेल्या प्रत्येक वस्तूची एक चांगली इतिहासात नोंद आणि एक चांगलं गाव पातळीवरचं वस्तू संग्रहालय ग्रामपंचायतीच्या पातळीवर तयार होऊ शकेल याचा उत्तम आदर्श म्हणजे अमोलदादा कोरडे. ते करत असलेले प्रयत्न असं खोडच्या बाबतीतही होऊ शकतं आणि ते व्हावं अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. आता खोडद गावातली हडकी, हडोळा, पाटीलकी, इनाम ही सगळी जी जमीन आहे या जमिनीची सगळी कागदपत्र मी आता आणलेली आहेत. ही सगळी आहेत मोडी लिपीमध्ये. त्याचा मराठी अनुवाद पण करून आणलेला आहे, तो वाचता येईल सर्वांना. यथावकाश तुम्हाला मी उपलब्ध करून देईल. हे बघा, हे ते मूळ कागदपत्र सगळे, हे सगळे मूळ कागदपत्र अशी जवळजवळ 70 पान आहेत. पूर्ण 70 दस्त आहेत असे. हे माझे स्वतःचे नाहीत, पुणे शासकीय अभिलेखागारामध्ये हे सगळे उपलब्ध आहेत. तुम्ही सगळे म्हणजे माझ्या व्यतिरिक्त जरी आपण गेलात तरी ते आपल्याला मिळू शकतील, कुणालाही मिळतील. हा शासकीय पातळीवरचा ओपन दस्त आहे. त्याची विशिष्ट फी असते, ती भरली की ती आपल्या सगळ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. त्याची फक्त RTI मध्ये मागू नका, कारण हा सहजासहजी उपलब्ध होणार इट्स ओपन डॉक्युमेंट्स, कुणालाही तो उपलब्ध होईल. आणि तिकडे जाण्यापेक्षा हवा असल्यास मीच देतो, काही प्रश्न नाहीये. यात शिंदे, गायकवाड, चक्कर पाटील आणि थोरात यांच्या पाटीलकीचे पण कागद आहेत, सगळे याच्यामध्ये आहेत. हे असे सगळे हे 70 दस्तऐवज आहे. त्यानंतर हा गायकवाड आणि शिंदे घराण्याचा वंशवेल आहे ह्याच्यामध्ये. आणि हडकी आणि हाडोळा किती जणांमध्ये वाटून दिला इथला, त्या सगळ्यांचा हा वंशवेल आहे, हा दिलेला. अशी ही सगळी आणि प्रत्येकाचा त्यावेळेस तयार केलेला सातबार आहे. हा जुना पेशवाईतला हा आहे. ही कागदपत्र आहेत साधारणतः पेशवाईतली. याचं नूतनीकरण केलं 1858 साली. त्याला म्हणतात इनाम कमिशनच्या सनदा किंवा इनाम कमिशनचे कागद. इनाम दप्तर आहे स्वतंत्र अभिलेखागारामध्ये, तिथे ते मिळतं. आणि ह्या सगळ्याचा ओळ ओळ केलेला मराठी अनुवाद आहे हा सगळा. हा चुकू नये यासाठी आम्ही बरेच कष्ट घेतलेले आहेत. आता ते वाचण्यासाठी काय लागतं, आणि आता सध्या जे कुणबी प्रकरण चाललंय ना, तर कदाचित यात पण कुणबी प्रकरणाच्या काही नोंदी सापडू शकतात, हे खरं. त्यानंतर ही कागदपत्र आहेत नारायणगडाची तटबंदी पाडण्यासाठी कोणी कोणी काय योगदान दिलं आणि कुणाला इच्छा नसतानाही काय काम करावं लागलं याची ही कागदपत्र. ही मात्र शासकीय अभिलेखागारात नव्हती, ही मला मिळाली मला इतिहास शिकवणारे डॉक्टर चंद्रकांत अभंग यांच्याकडे. त्यांनी पण पुण्यामध्ये 1910 साली स्थापन झालेलं भारत इतिहास संशोधक मंडळ, तिथे फक्त इतिहास संशोधनाचं काम केलं जातं. तिथे न.चि. केळकर म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सोबत जे राहायचे ना, त्यांनी हे गोळा करून ठेवलं होतं ही कागदपत्र. आणि ती कागदपत्र त्यांनी गोळा करून स्वतःच्या संग्रहात ठेवली. एकदा अभंग सर ते वाचत असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे हे तर किल्ले पाडल्याची कागदपत्र आहेत. पण त्यांनी मला बोलावून अरे म्हटले ही तुझ्या एरियातली आहे. मग आम्ही शोध घेतला, अधिक शोधली. ही साधारणतः एक 50 एक आहेत पत्र, ही उपलब्ध आहेत. ही थोडी अवघड आहे मिळणं, पण ही ओपन डॉक्युमेंट्स आहे. मंडळातही मिळतील, काही हरकत नाही मिळायला. असा हा सगळा मोडी कागदपत्राचा हा दस्त आणि त्याचा हा सगळा मराठी अनुवाद. म्हणजे हे उल्लेख कसे यातले हे पण सांगतो. आजच्या जेवणामध्ये म्हणजे आजच्या संध्याकाळच्या जेवणात खोडदच्या पाटलानं 4 किलो बाजरीचं पीठ आणि बाजरी आणि अमुक किलो तुरीची डाळ आणि हातघाण्याचं तेल हे नारायणगडावर पोहोच करावं. इतक्या बारीक नोंदी. त्यानंतर 1 शेर तूप, 2 पायली अमुक तांदूळ चांगले. आता ते पण निवडले, कंसात लिहिले बरं का, तांदूळ निवडलेले.
पण कुणी द्यायचे? आज शिंदेंनी द्यायचे, 4 दिवसानंतर कोरडेंनी द्यायचे, पुढच्या आठवड्यातनं 2 वेळा कुणी द्यायचे? आज जर समजा पोथरकरांनी दिले तर परवा तिसरं गायकवाडांनी द्यायचे. अशी त्यांची क्रमवारी इंग्रज अधिकाऱ्यांनी लावून दिली होती. इतकं बारीक नियोजन होतं त्याचं की ते विचारू नका, इतकं बारीक नियोजन होतं. आणि हा दस्त हे याला दिलेलं आहे, त्या विष्णू साहेब इंजिनियरला, तो नारायणगावचा आहे, तो अन्यत्र सेवेत होता पुण्याकडे. त्याला आणलं, हे तुझ्या गावचे चल जरा इकडे आणलं, त्याला पगार दिला. त्याला किती पगार दिला, पाडण्यासाठी खर्च किती आला, सुरंगाची दारू किती वापरली, एवढं सगळं बारीक डिटेल्स हे या गावाच्या संदर्भात या कागदपत्रांमध्ये आलेले आहेत. हा जो आत्ता तुमच्या समोर मांडला ना, हा 1950 पर्यंतचा फक्त. त्याच्या पुढचं खोडदगावचं मला ज्ञात नाहीये. ते पुढचं काम मी काल राधाकृष्ण गायकवाड साहेबांना विनंती केली की ते तुम्ही करा, आणि पुढे मागे जर ग्रामपंचायत आणि तुम्ही सगळे लोक तयार असाल तर मी माझ्या बाजूने सांगतो ही सगळी कागदपत्र मी तुम्हाला देऊन टाकतो. मला स्वतःला 1 रुपया सुद्धा मानधन किंवा काहीही, एका साध्या फुलाची सुद्धा सत्काराची अपेक्षा नाही. कारण आता अशा स्टेजला आहे नोकरीमध्ये की अपेक्षा विरहित आणि कोणत्याही मानधनाच्या विरहित मी स्वतः आता अशा पद्धतीनं जगण्याचा म्हणतो मानस. आता फक्त असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे, असं मी वाहून घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि जोपर्यंत आहे जिवंत नारायणगाव परिसरात तोपर्यंत जुन्नर तालुक्याचा चांगला कोश, एन्सायक्लोपीडिया ऑफ जुन्नर तालुका मी तयार करणार. 170 खेड्यांपैकी 65 ते 70 गावांचा अशी कागदपत्रांचा इतिहास मी गोळा केलेला आहे. माझ्या घराच्या फाईल लावलेल्या आहेत, खोडदगावची, हिवरे गावची, आणे गावची, नळवणे गावची, अशा मी लावून ठेवल्यात. स्टेप बाय स्टेप सगळ्या आणल्यात. नारायणगावची तर 900 पानाचा इतिहास लिहून ठेवलेला आहे. नारायणगावचा, एक फक्त नारायणगावचा 900 पानांचा असा मोठा व्हॉल्यूम आहे, पाईन करून ठेवलेला आहे. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा करेल. असा हा सगळा तुमच्याच गावचा इतिहास तुम्हाला सांगण्याचं धाडस फक्त कागदपत्र वाचता येतात आणि माहीत आहे म्हणून. एरवी कुणाच्या घरात डाळ आणि तांदूळ कुठे असते हे त्या घर मालकाला माहीत असतं, भाडेकरूला नाही. म्हणून 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैनिक थांबले तरी शेवटी पराभूत होऊन अफगाणिस्तानात आणि इराकमधनं अमेरिकेला बाहेर जावं लागलं. शेवटी काय आहे, ज्याचं आहे हे त्यालाच माहीत असतं. माझ्यापेक्षा मी कागदोपत्री इतिहास सांगू शकेल एवढी माझी अल्पज्ञान आहे, पण माझ्यापेक्षा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक दृष्ट्या आपल्या गावाचा विकास हा आपणालाच ठाऊक आहे, तो मला ठाऊक नाही. पण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तो करता येईल. बस एवढं बोलताना ज्या चुका झाल्या असतील त्याची जबाबदारी ही माझी, पण कागदोपत्री चुका होणार नाहीत याची फार छान पूर्वतयारी. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ यू मेक अ प्लॅन यू मेक अ प्लॅन फॉर सक्सेस, आणि इफ यू नॉट मेक अ प्लॅन यू ऑलरेडी मेड अ प्लॅन फॉर फेल. मुद्दामहून GMRT आणि आधुनिक सुविधा किंवा आणखी कोणते प्रकल्प याचा उल्लेख मी केला नाही, कारण मी स्वतःच ठरवून घेतलं होतं किती वेळ बोलायचं आणि कुठपर्यंत बोलायचं. म्हणून मी 1947 म्हणजे 50 इथपर्यंतच थांबलो. पण एक ठाम सांगू शकतो, जसा जुन्नरचा इतिहास आहे, जुन्नरच्या इतिहासाचा एक भाग म्हणून खोडदचा इतिहास आहे. हा आहे गावाचा इतिहास. अनेक गावांचा इतिहास तयार केला तर तालुक्याचा होतो, तालुक्यांचा तयार केला तर जिल्ह्याचा होतो, जिल्ह्याचा केला तर राज्याचा होतो, म्हणजे प्रादेशिक इतिहास होतो. आणि प्रादेशिक अनेक इतिहास गोळा केले तर राष्ट्राचा इतिहास तयार होतो. आपल्याकडे GMRT आहे. आपण मंगळ काय असं खूप, माझ्यापेक्षा फाकटकर साहेब आधी चांगलं सांगू शकतील, खूप लांबचं पाहू शकतो. त्याला इंग्रजीत म्हणतात टेलिस्कोपने पाहणे आणि मायक्रोस्कोपने पाहणे. खोडदचा इतिहास अभ्यासणे म्हणजे मायक्रोस्कोपने पाहणे, आणि पूर्ण देशाचा अभ्यासणे म्हणजे टेलिस्कोपने पाहणे. पण टेलिस्कोपने पाहण्यासाठी अगोदर मायक्रोस्कोप तयार करावा लागतो. म्हणजे वी आर द फाउंडेशन, आणि आधी रचिला पाया मग कळस, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला अशी कळस. असं आहे ह्या सगळ्या भाषणामधलं माझं स्वतःचं श्रेय फक्त 2 गोष्टीचा. कागदपत्र मिळाली,
मला मिळाली नसती तर ती कदाचित रायचंद शिंदेना मिळाली असती, ती अमोल कोल्हेंना मिळाली असती, माझ्या जागी दुसरं कोणीतरी गायकवाडांनी मांडलं असतं. मी मात्र निमित्त मात्र. एवढीच माझी भूमिका. ज्या चुका असतील त्या माझ्या मला द्या. आणि माझी भूमिका ही जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या शब्दात आपल्या समोर मांडतो आणि थांबतो. आता मी वर बसणार नाही, समोर ऑडियन्स मध्ये बसेल अमोलदादांचं भाषण ऐकायला. तो अभंग आहे तुकोबारायांचा. फोडिले भंडार धन्याचा हा माल, फोडिले भंडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे, मी तो हमाल भारव आहे. धन्यवाद.